2014 मध्ये घोषणा झाली होती, काँग्रेस मुक्त भारत। गांधी मैदान से बिगुल बजना चाहिए, कांग्रेस मुक्त भारत का सपना हिंदुस्तान साकार। पण आज 10 वर्षांनंतर देशाचं चित्र पाहिलं की वाटतं की ज्या काँग्रेसला संपवण्याचा मोदींनी नारा दिला होता, आज त्याच नेत्यांनी भाजपमध्ये आपल्या रिटायरमेंटची सोय केली आहे। भाजपची वॉशिंग मशीन एवढी तगडी आहे की त्यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, आज तेच भाजपाकडून अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि मोठ्या पदांवर आहेत। आसामचे हिमंता बिस्वा शर्मा, ज्यांच्यावर भाजपने लुई बर्जर घोटाळ्याचे आरोप केले, तेच आज भाजपकडून आसामचे मुख्यमंत्री झालेत। पश्चिम बंगालचे सुवेंदू अधिकारी, ज्यांचा भर सभेत मोदींनी समाचार घेतला होता, कसे पैसे खाल्ले ते सांगत होते, आज त्याच सुवेंदू अधिकारींच्या शपथविधीला मोदी प्रमुख पाहुणे होते। यादी खूप मोठी आहे। उच्च विद्याविभूषित बिहारचे सम्राट चौधरी, ज्यांच्या शिक्षणावर भाजपाने शंका घेतली होती, ते आज भाजपाचे मुख्यमंत्री आहेत। अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू देखील याचं एक उदाहरण। मणिपूरचे मुख्यमंत्री राहिलेले बिरेन सिंग देखील पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे नेते। अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री गेगोंग अपांग हे देखील पूर्वीचे काँग्रेसचेच। भाजपाकडून केंद्रात व राज्यात जे मंत्री किंवा आमदार आहेत, त्यांची यादी काढली तर विचारायला नको, जवळपास 50% अधिक इतर पक्षांतून आलेले असतील। एका रिपोर्टनुसार 7 वर्षात 253 आमदार खासदारांनी भाजपची वाट धरली। भाजप आधी भ्रष्टाचाराचे आरोप करतंय आणि नंतर त्याच नेत्यांना सत्तेची फळं खायला देतं। फॉर्म्युला एकदम प्रूव्हन आहे। काँग्रेस मुक्त भारत करता करता भाजपने स्वतःलाच काँग्रेस युक्त करून घेतलंय। बाकी चटई उचलायला आहेतच आपले रात्रदिवस पक्षवाढीसाठी कष्ट घेणारे कार्यकर्ते।